टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे आणि या मान्सूनपूर्व पावसाचा शेतींना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। सलग 6व्या दिवशी पुन्हा एकदा या मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आपण बघू शकतो। दृश्यांमध्ये सकाळपासून आज अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण आहे। काल रात्री देखील अमरावतीच्या अनेक भागांमध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झालेला आहे आणि याचा मोठा फटका जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना बसलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आज देखील ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे शेतीचे कामे जे आहेत ते दुसरीकडे ठप्प झालेली आहेत। घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांची देखील संख्या जी आहे ती रोडावलेली आहे। ज्या पद्धतीने आता मान्सूनपूर्व पाऊस पडतोय त्यामुळे शेतीचे कामे तर ठप्प झालेले आहेत, सोबतच अनेक जे आहे ते कामं जे आहेत ते थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासून अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते। पुढे असेच काही दिवस असाच पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता ज्या पद्धतीने पाऊस येतो त्यामुळे मान्सूनच्या पावसात खंड पडणार का असा देखील संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये आज देखील ढगाळ वातावरण आणि बारीक पाणी जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पुढील काही दिवस अशाच पद्धतीने मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो कायम राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कामात ज्या आहेत त्या अडचणी येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।